Good morning, students. Today we will meet with the next topic of the syllabus, anti-anginal drugs. In this lecture we will learn about the topic anti-anginal drugs. So anti-anginal drugs are those drugs which are used in the treatment of angina pectoris or angina. The angina pectoris is the symptoms of ischemic heart disease, and the anti-anginal drugs are used to provide immediate relief from symptoms and prevent the angina attacks. These drugs act by increasing coronary blood flow and oxygen supply, or by prevent the vasospasms and clot formation. That means it prevent the vasoconstriction. So here is in this slide, here is the symptoms of coronary artery diseases. The angina pectoris is not a disease, it is a symptoms of coronary artery diseases. So angina pectoris, then acute coronary syndrome, unstable angina, myocardial infarction, these all are the coronary artery symptoms of coronary artery diseases. Okay, so angina pectoris is the medical term for chest pain or discomfort due to coronary heart disease. That's why sometimes it's called as ischemic heart disease or ischemic chest pain. The angina pectoris occurs when the heart muscle does not get as much blood as it need. म्हणजे हार्ट मसलला त्याच्या नीडपेक्षा जास्त ब्लडची जी आवश्यकता असते ती कंप्लीट होत नाही अंजायना पेक्टोरिस कंडिशनमध्ये. तर बघा, दिस युजली हॅपन्स, अंजायना पेक्टोरिसमध्ये नक्की होतं काय, तर दिस युजली हॅपन्स बिकॉज वन ऑर मोर ऑफ द हार्ट आर्टरीज इज नॅरो ऑर ब्लॉक. त्याच्यामुळेच आपण त्याला काय म्हणतो, इज कॉल्ड ॲज इस्चेमिया. अँड angina pectoris usually causes uncomfortable pressure, then also fullness, squeeze, then or pain in the center of the chest, and also feel the discomfort in neck, jaw, shoulder, back or arm. And one more thing is, angina in women can be different than the men. बघा, अंजायना पेक्टोरिस जे असतं, हार्ट मसलला त्याच्या नीडपेक्षा जास्त ब्लडची आवश्यकता असते, बरोबर, तेव्हा अंजायना होतो. तर फॉर एक्झाम्पल फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा स्ट्रॉंग इमोशन्स असतील, अशा वेळेस अंजायना होण्याचे चान्सेस जे असतात ते जास्त असतात. म्हणजे बघा, जेव्हा तुम्ही बसतात तेव्हा ऑक्सिजनची मागणी जी आहे ती कमी होते, आणि त्यावेळेस जे आहेत ते आर्टरीज ज्या आहेत, नॅरो आर्टरीज ज्या आहेत त्या हार्टपर्यंत पोचू शकतात. परंतु ज्यावेळेस फिजिकल एक्झर्शन असेल, जसे की एखाद्या टेकडीवर चालणे किंवा पायऱ्या चढणे यासारख्या कठीण परिश्रमात हे जे कठीण परिश्रम आहे यांच्यामध्ये ऑक्सिजनची डिमांड जी आहे ती, ऑक्सिजनची आवश्यकता जी आहे ती अधिक होते. सो मी सांगितलं की अंजायना इज नॉट अ डिसीज, इट इज अ सिम्पटम्स ऑफ अंडरलाइंग हार्ट प्रॉब्लेम्स. युजली हिअर इज अ कोरोनरी आर्टरी डिसीजेस और कोरोनरी हार्ट डिसीज ज्या आहेत त्याचं सिम्पटम्स दाखवतात ते. तर बघा, देन ॲक्यूट कोरोनरी सिंड्रम जे आहे त्याच्याबद्दल शॉर्टकट बघू आपण. ॲक्यूट कोरोनरी सिंड्रम इट इज मोस्ट ऑप्टन कॉज बाय प्लेग, rupture or clot formation in the heart disease.
ओके. द ॲक्यूट कोरोनरी सिंड्रोम जे आहे ह्या कंडिशनमध्ये इन दिस कंडिशन द बिल्डअप ऑफ फॅटी डिपॉझिट्स और त्यालाच आपण प्लेग असं म्हणू इन ऑर ऑन द वॉल ऑफ कोरोनरी आर्टरी. ह्या कंडिशनमध्ये जे आहे प्लेग फॉर्मेशन होतं, क्लॉट फॉर्मेशन होतं आर्टरीजमध्ये किंवा आर्टरीजच्या वरती. देन जे प्लेग फॉर्म झालं आहे हे क्लॉट फॉर्मेशन करतं आणि दिस क्लॉट ब्लॉक द फ्लो ऑफ ब्लड टू हर्ट मसल अँड देन द ॲक्यूट कोरोनरी सिंड्रोम जो आहे तो होऊ शकतो. देन त्याच्यानंतर बघा अनस्टेबल अंजायना. अनस्टेबल अंजायना इज अ कंडिशन इन विच युअर हर्ट डझंट गेट इनफ ब्लड फ्लो अँड ऑक्सिजन. अँड अनस्टेबल अंजायनामध्ये इट मे लीड्स टू हार्ट अटॅक अँड इट ऑकर्स ॲट रेस्ट ऑर विथ एक्झर्शन ऑर स्ट्रेस. ह्या कंडिशनमध्ये होऊ शकतो अनस्टेबल अंजायना. देन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन जे आहे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन इट ऑकर्स व्हेन वन ऑफ द हार्ट कोरोनरी आर्टरीज इज ब्लॉक सडनली ऑर हॅज एक्स्ट्रीमली स्लो ब्लड फ्लो. म्हणजे कोरोनरी आर्टरीज ज्या आहेत ह्या सडनली ब्लॉक होतात मायोकार्डियल इन्फ्रॅक्शनमध्ये आणि जो ब्लड फ्लो आहे तो स्टॉप होतो किंवा स्लो होतो. त्यालाच आपण हार्ट अटॅक असंही म्हणतो. अँड मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन इज ऑलवेज मेडिकल इमर्जन्सी. आता मायोकार्डियल इन्फ्रॅक्शनमध्ये कोरोनरी आर्टरीज ज्या ब्लॉक होतात त्या का होतात तर coronary arteries blocked due to the buildup of plaque and plaque buildup occurs when cholesterol and other large cells attach to the arterial walls and it causes the narrowing of arterial canals. That's why myocardial infarction is occurs. Then फिगरमध्ये बघा नॉर्मल आर्टरीज बघायला भेटतं आपल्याला. त्याच्यानंतर एक्झर्शनल अंजायना, व्हॅसोप्लास्टिक अंजायना, अनस्टेबल अंजायना आणि इन्फ्रॅक्शन. हे जे आहे तर एक्झर्शनल अंजायना म्हणजे काय तर पेन इज प्रोवोक बाय फिजिकल एक्झर्शन इस्पेशली आफ्टर मील इन कोल्ड वेदर. देन द जे एक्झर्शनल अंजायनामध्ये जे पेन असतं ते रिलीफ कधी भेटतो आपल्याला त्या पेनचा तर इट रिलीफ विदिन द 2 to 10 minutes बाय रेस्ट. देन त्याच अंजायनाला आपण एक्झरसाइज इंड्यूस अंजायना असंही म्हणू शकतो. देन व्हॅसोस्पॅटिक अंजायना it is the type of angina that usually occurs at rest, often the early mornings or at night and feel like a constriction or tightening in the chest and is also called as prinzmetal or variant angina or also coronary artery spasm. Then infraction is a tissue death that's also called as necrosis and is due to inadequate blood supply to the affected area. प्रॉपर ब्लड सप्लाय न झाल्यामुळे अफेक्टेड एरियाला एखादी बघा इन्फ्रॅक्शन झालेलं असेल त्या एरियाला प्रॉपर ब्लड सप्लाय जर झालं नाही तर त्यावेळेस किंवा इन्फ्रॅक्शन अंजायना जो आहे तो होण्याचे चान्सेस असतात. अँड इन्फ्रॅक्ट इज कॉज बाय दी आर्टरी ब्लॉकेज, रप्चर, देन मेकॅनिकल कॉम्प्रेशन और व्हॅसोकन्स्ट्रिक्शन. ओके.